आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगर यांनी 50 कोटी रुपयांचे खोके घेत होकार दिला असा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केल्याने हिंगोलीतील राजकारणात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्यावर हिंगोलीत मटका, जुगार आणि वाळू तस्करी फोफावल्याचा आरोप करत संतोष बांगर हा हिंगोलीला लागलेला कलंक आहे अशी तीव्र टीका केली. जिल्हा न्यायालयानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावली होती. त्याचबरोबर 2017च्या कालखंडात हिंगोली शहराचे डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी DYSP यांनी सुद्धा त्यांना हद्दपार केलं होतं. म्हणून हा हिस्ट्री शीटर अनेक केसेस 353 असो किंवा अनेक भांडणातणाच्या मोठ्या प्रमाणातल्या केसेस त्या संतोष बांगरवर आहेत. आणि हिंगोली शहरात सुद्धा मटक्याचे, भुटक्याचे अड्डे चालवण्याचं काम आणि रेती माफिया हे पूर्ण जिल्हाभरात संतोष बांगर चालवतात. म्हणून ह्या माणसाला या हिंगोली शहरात एंट्री देऊ नये. राज्यात सत्तांतर होत असताना बांगर यांनी 50 कोटी रुपये घेतल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केला. या आरोपांना उत्तर देताना संतोष बांगर यांनी पलटवार करत मुटकुळे यांच्यावर 376च्या गुन्ह्यात ड्रायव्हरचा बळी दिल्याचा आरोप केला आणि तुमच्यासारखे आम्ही कधी 376चा गुन्हा बाजूला केला नाही, तुम्हीच हिंगोलीला कलंक आहात असे वक्तव्य केले. तर आपल्या माय बहिणीवर वाईट नजर टाकतात, यांना चपलानं मारायला पाहिजे. तुमची एक क्लिप पण आहे, ती क्लिप दाखवता येणार नाही कारण की या हिंगोली जिल्ह्यात माझ्या माय बहिणी राहतात आणि तुमची जर ती क्लिप आम्ही बाहेर जर काढली तर तुम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही. हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्यातील हा संघर्ष अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत संतोष बांगर यांनी भाजपचे 2 उमेदवार शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल केल्याने महायुतीतील तणाव आणखी वाढला आहे. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.